श्रीगोंद्यातील घटनेप्रकरणी गुन्हा दाखल, नागरिकांचा संताप, मंगळवारी गाव बंदचा इशारा। शहरात घडलेल्या कालच्या धक्कादायक घटनेनंतर श्रीगोंद्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून संबंधित प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। घटनेच्या निषेधार्थ आज शेकडो नागरिकांनी पोलीस ठाण्यात धडक देत निवेदन सादर केले। नागरिकांनी संताप व्यक्त करत दोषींवर तात्काळ व कठोर कारवाई करण्याची मागणी केली। यावेळी पोलीस उपनिरीक्षक अहिरे यांनी प्रकरण गांभीर्याने घेतले असून तपास सुरू असल्याची माहिती दिली। लवकरच संबंधित आरोपींवर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी आश्वासन दिले। दरम्यान विविध सामाजिक व राजकीय पदाधिकाऱ्यांनीही या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे। आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली नाही तर मंगळवारी श्रीगोंदा शहर बंद ठेवण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे। तसेच अटक न झाल्यास बेमुदत गाव बंद आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे अरविंद कापसे यांनी स्पष्ट केले। या संपूर्ण घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे। काल संध्याकाळी श्रीगोंदा शहरामध्ये महात्मा फुले गार्डनच्या बाहेर जे लोक व्यवसाय करतात त्या व्यावसायिकांपैकी एका व्यावसायिक महिलेवरती आदिवासी समाजाच्या एका युवकानं रॉडच्या साहाय्याने हल्ला केला। प्राणघातक हल्ला केल्या कारणानं आज ती महिला अत्यंत वाईट अवस्थेमध्ये आहे आणि अतिशय नाजूक तिची परिस्थिती आहे। ही अवस्था असताना गावाने आता एकत्रित येऊन असा निर्णय घेतलेला आहे की मंगळवारी एक दिवसाचा गाव बंद असं आंदोलन त्या ठिकाणी पुकारलेलं आहे आणि प्रशासनाला सर्व गावकरी मिळून आज एक प्रशासनाला आरोपीला अटक करण्यासाठी एक निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे। परंतु प्रशासनाची जर कारवाई जर मंगळवारी झाली नाही तर हे एक दिवसीय बंद जे आहे ते बेमुदत बंदच्या स्वरूपामध्ये हे बंद चालू राहील आणि नागरिकांचा संताप आता शिगेला पोहोचलेला आहे। कारण ह्या लोकांच्या त्रासाला अनेक नागरिक बळी पडलेले आहेत, म्हणजे त्रासलेले आहेत। 40% सावकारकी करणं, जागेंच्या बाबतीत जागेवरती ताबेमारी मारणं, येईल त्या रस्त्याच्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अडवणं, खंडणी मागणं, लघवी करत असणाऱ्या माणसाला तू माझ्याकडे बघून लघवी केली असं सांगून त्याच्याकडनं खंडणी मागणं, अशा अनेक प्रकरणं घडत आहेत। आणि पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर हे सर्व प्रकार घडत असताना पोलीस स्टेशनची आता ही जबाबदारी आहे। पोलीस स्टेशननी तातडीनं अधिकची कुमक मागवून या लोकांवरती कारवाई करावी। ज्या सरकारी इमारतीमध्ये ते लोक गेले अनेक वर्षापासून अतिक्रमण करून त्या ठिकाणी घुसलेले आहेत ती सरकारी इमारत नगर परिषदेच्या मालकीची आहे। नगर परिषदेने पोलीस प्रशासनाची मदत घेऊन तातडीने अतिक्रमण काढून ती जागा मोकळी करावी, क्रीडा संकुल मोकळं करावं, अभ्यासिका मोकळी करावी असं नगरपालिकेला देखील आम्ही सोमवारी म्हणजे उद्या निवेदन देणार आहोत। मंगळवारी जर प्रशासनाने जर कारवाई केली नाही तर गावकऱ्यांचा आता अंत कुणी पाहू नये। कारण गावकरी जर ह्या बाबतीत जर काही अनुचित प्रकार जर घडला तर याला जबाबदार पोलीस प्रशासन असेल। कारण वेळोवेळी पोलिसांना याबाबत निवेदनं गेलेले आहेत, अतिक्रमणाच्या बाबतीत नगर परिषदेला निवेदनं गेलेले आहेत। आता कारवाई होणं गरजेचं आहे। अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा जास्त गुन्हेगार असतो आणि श्रीगोंद्यातली जनता ही कधीही अन्याय खपून घेणार नाही, अन्याय सहन करणार नाही। इथून मागे अनेक ज्या वेळेस असे प्रसंग आलेले आहेत गावाने एकजुटी दाखवलेली आहे। पक्ष संघटना सगळे जोडे बाजूला ठेवून गाव एकजुटीनं अशा विषयामध्ये पुढे आलेला आहे। या देखील विषयामध्ये सर्व व्यावसायिकांना एक नम्र विनंती करतो, मंगळवारच्या बंदमध्ये प्रत्येक व्यावसायिकानं छोटा असू मोठा असू या बंदमध्ये सहभागी व्हायचं आहे आणि या आंदोलनामध्ये आपलं योगदान द्यायचं आहे आणि प्रशासनाला दबाव आणून त्यांचं काम करण्यासाठी आपल्याला भाग पाडायचं आहे। एवढंच या निमित्ताने सांगतो। जय जिजाऊ, जय शिवराय। काल दिनांक 21/3/2026 रोजी महात्मा फुले उद्यान येथे दुकानासमोर आरोपित बाहुल्या गुलाब काळे, त्याची आई संगीता काळे, त्याची बायको 2 महिला यांनी गुन्ह्यातील फिर्यादी पूनम शिंदे यांना आईस्क्रीमचे दुकान लावायचे नाही अशी ती जागा माझ्या ताब्यात आहे, जर तुम्हाला दुकान लावायचे असेल तर दर महिन्याला मला 50,000 रुपये द्यावे लागतील असे बोलून खंडणीची मागणी केली। तसेच लोखंडी गजाने त्यांना मारहाण करून शिवीगाळ करून दमदाटी दिले असल्याने काल रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यातील आरोपी यांचा शोध चालू आहे, त्यांना लवकरात लवकर सदर गुन्ह्यात अटक करीत आहोत। तसेच आज रोजी पूर्ण श्रीगोंदा शहरवासियांच्या वतीने निवेदन आलेलं आहे की सदर ठिकाणी जे आरोपी वगैरे राहत आहेत त्या ठिकाणची जागा खाली करण्यात यावी, परंतु सदरचं जागा ही नगरपालिकेच्या अखत्यारीत असल्याने नगरपालिकेच्या नगरपालिकेने आम्हाला पत्रव्यवहार केल्यानंतर आम्ही ती बंदोबस्त वगैरे सगळ्या गोष्टी मागून आम्ही योग्य ती मदत करू, प्रशासनाचं सहकार्य राहील। शहरामध्ये श्रीगोंदा व्यापारी असोसिएशन, श्रीगोंद्यातील सर्व नागरिक, श्रीगोंदा सर्व नगरसेवक पदाधिकारी यांच्या वतीने
काल रात्री महात्मा फुले उद्यान या ठिकाणी एक छोटे व्यवसाय त्या ठिकाणी चालू असतात. या उद्यानाजवळ आईस्क्रीम असेल, पाणीपुरीवाले असतील, त्याचबरोबर कुल्फीवाले असतील. यांना काही विशिष्ट समाजाने त्रास देण्याचा रात्री कार्यक्रम केला. त्रास म्हणजे अत्यंत या ठिकाणी त्यांनी अत्याचार करण्याचा, त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न त्या समाजाने त्या ठिकाणी केला. ह्या समाजाला पाठीशी कुणी घालू नये आणि या समाजाला कठोरात कठोर कारवाई व्हावी. या कारवाईसाठी श्रीगोंदा शहराच्या वतीने या ठिकाणी निवेदन देऊन श्रीगोंदा शहर या ठिकाणी मंगळवारी दिनांक 24 तारखेला श्रीगोंदा सर्व व्यापाऱ्यांच्या वतीने बंद ठेवून या ठिकाणी या आदिवासी समाजाचा, पारधी समाजाने जो श्रीगोंदा शहरात काही दिवसापासून उच्छाद घातला आहे, या शहरातील नागरिकांना तसेच तालुक्यातील नागरिकांना त्रास देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी सुरू केला आहे. तो त्रास या ठिकाणी बंद व्हावा आणि श्रीगोंदा नगरपालिकेला या ठिकाणी सूचित करण्यात येते की आपली जी प्रशासनाची जी माडी आहे अभ्यासिका म्हणून त्या ठिकाणी ती माडी आपण बांधलेली आहे. ती माडी त्या ठिकाणी ते रहिवासी आहेत. त्या रहिवासी ते माडी आपण या ठिकाणी नगरपालिकेने पोलीस प्रशासनाच्या मदतीने ते त्वरित खाली करावी आणि श्रीगोंदाचा शहराचा त्रास कमी करावा. यासाठी या ठिकाणी आज PI साहेबांना निवेदन देण्यासाठी श्रीगोंदा शहर आणि व्यापारी असोसिएशनने या ठिकाणी निवेदन दिले आहे. माझी या आपल्या मुलाखतीमार्फत विनंती आहे की प्रशासनाने याची त्वरित दखल घेऊन आपण त्वरित कारवाई करून श्रीगोंदा शहराला न्याय द्यावा आणि श्रीगोंदा शहर हे शांततेचं प्रतीक आहे. हे शांततेचं प्रतीक असंच राहावा यासाठी आपणाला या निवेदनाद्वारे कळवण्यात येते की आपण ही त्वरित कारवाई करून श्रीगोंदा शहरातील नागरिकांचं आरोग्य आपण राहणीमान असेल किंवा शहराला जे त्रास या समाजाने चालू केला हा त्रास बंद करण्यात यावा अशी आपणास विनंती करतो. काल रात्री श्रीगोंदा शहरात एक छोटे व्यापारी जे गार्डनपाशी आपला व्यवसाय शांततेच्या मार्गाने करतात, त्यांना काल विशिष्ट समाजाच्या लोकांनी दमदाटी करून खंडणी मागण्याचा प्रयत्न केला आणि त्या व्यापाऱ्यांनी विरोध केल्यानंतर अतिशय निर्गुण अशा पद्धतीने त्या महिलेला मारहाण करून, म्हणजे महिलेला सुद्धा मारहाण करायला आणि लहान मुलांना सुद्धा मारहाण करायला हा समाज आता भीत नाही. ह्यांची दादागिरी, ह्यांची दहशत वेळोवेळी शहरांनी अनुभवलेली आहे. परंतु व्यावसायिक हा शांततेने मार्गाने व्यवसाय करणारा एक घटक असल्याने फार लवकर केस भानगडी करण्याच्या भानगडीत न पडता ते प्रकरण वेळोवेळी मिटवत आला. परंतु आता हा अतिशय म्हणजे उच्च कोटीचा त्रास शहराला सर्वच, म्हणजे शेतकऱ्यांचा शेतीमाल चोरीचा असो किंवा कोणत्या तरी गाडीवाल्याला धक्का देऊन त्याच्याकडनं खंडणी वसूल करणं असो, वेळोवेळी बलात्कारासारखी धमकी देऊन गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन खंडणी वसूल करण्याचा विषय असो, असे अनेक प्रकार आता शहरात घडू राहिलेत आणि त्याचा उद्रेक आज या शहरात आपण अनुभवला. सर्व शहरवासी एकवटून निर्णय घेतला, उद्या आपण मंगळवारी शहर बंद ठेवून ह्या गुन्हेगारांना ताबडतोब कारवाई नाही झाली तर पुढच्या आठवड्यात बेमुदत शहर बंद ठेवून कायमचा बंदोबस्त या गुंड प्रवृत्तीचा करण्याचा ठाम निश्चय शहराने केला आहे आणि अल्पावधीत आज शहरातील सर्व जनता येथे एकवटून आपण प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे. मी आपल्या माध्यमातून गावाच्या शांततेसाठी मी विनंती करतो की प्रशासनाने तातडीने पावलं उचलून यांचा बंदोबस्त करावा ही विनंती मी करतो. दिनेश रामचंद्र शिंदे. काल संध्याकाळी 8:30च्या सुमारात मी बाहेर गेलो होतो. घरचे आणि दुसरे जे महाराष्ट्र पाणीपुरवठ्याला 2 गाड्या होत्या, दोन्ही लेडीज गाडीवर होते आणि त्यांनी डायरेक्ट गज आणि कोयते घेऊन आले आणि आमच्या घरच्यांना शिव्यागाळी केली. तुम्ही इथं गाड्या लावायचे नाहीत, ही जागा नगरपालिकेची नाही आहे, आमच्या मालकी जागा आहे, तुम्हाला इथं पैसे द्यावे लागतील, नाही तर तुम्हाला आम्ही हाणमार करू. ह्याच्या आधी तर टायमाला ह्यांनी पैसे घेऊन भरपूर ह्यांनी अन्याय केलं, आम्हाला हाणमार केली. पण आम्ही काय होतं, कोणी आमच्या मागं नव्हतं, त्यामुळे आम्ही गबच होतो. पण आता डायरेक्ट सगळं आमचं हे करून आम्ही गाव एक करून सगळ्यांना ह्यांचं हे कार्यक्रम करायचा. एकदम घरच्यांना त्यांनी गजाने मारले, डोक्याचा बसला असता तर नाही ते व्यवस्थित झालं. पण ओके, एवढं बोलून माझं. मी नाना शिंदे. या ठिकाणी तुम्हाला माहिती देत आहे की काल जी काही घटना झाली 8:30 पावणे 9च्या दरम्यान बायपास रोडला या आपल्या महात्मा फुले उद्यानाजवळ जे काही छोटे छोटे स्टॉल आहेत त्या ठिकाणी या ठिकाणी जे मालक आहेत ते शिरखुर्मा खायला गेले आणि महिला होत्या त्या 2 त्या ठिकाणी आणि त्याचा ती संधी साधून त्या ठिकाणी आदिवासी कुटुंबाने त्यांच्यावरती हल्ला चढवला. हल्ला चढवत असताना गज, कोयते असं हत्यार घेऊन त्या महिलांना बेदम मारहाण केली. त्याच्यामध्ये त्या महिला वाचल्या
आज एक महिला जास्त जखमी आहे, त्यांना दवाखान्यात उपचार चालू आहे. अशी घटना वेळोवेळी होत आहे. त्याच्यामुळं आता श्रीगोंदा शहर एकत्र आलेलं आहे आणि आता मंगळवारी हे शहर बंद ठेवून या ठिकाणी प्रशासनाला जागा करण्यासाठी सर्व एकत्रित आलेले आहेत आणि इथून पुढच्या काळात नक्कीच सर्वांनी एकत्र येऊन सर्वांनी एकजुटीने काम करावं एवढा संदेश देतो. नमस्कार, मी झहीर जाकाते. काल श्रीगोंदा शहरामध्ये जो एका विशिष्ट समाजातील काही ठराविक लोकांनी एका व्यावसायिक महिलेला जबरी मारहाण केली, त्याच्यामध्ये ती गंभीररित्या जखमी झालेली आहे आणि असेच प्रकार इथे घडत आहेत, वारंवार घडत आहेत. त्या घटनेचा मी जाहीररित्या निषेध करतो. हा प्रकार खूप भयंकर प्रकार श्रीगोंदा शहरामध्ये चाललेला आहे. म्हणजे श्रीगोंद्याचा बिहार झाला आहे काय, किंवा बिहारपेक्षाही भयंकर परिस्थिती श्रीगोंद्यामध्ये निर्माण झालेली आहे. पोलीस श्रीगोंद्यातल्या सगळ्यात बहुचर्चित शनी चौकामध्ये दररोज धुडगूस घालण्याची जर हिंमत या लोकांच्यामध्ये असेल तर भविष्यामध्ये या शहरामध्ये किंवा या चौकामध्ये अनेक गंभीर घटना होण्याचा धोका उत्पन्न झालेला आहे. याच्यामागं प्रमुख काही कारणं आहेत. एक म्हणजे श्रीगोंदा शहरामध्ये जे वाचनालय आहे तिथं झालेलं अतिक्रमण आहे. त्या अतिक्रमणामध्ये चाललेले अवैध व्यवसाय असतील, अवैध सावकारीचा विषय आहे, तो पण फार गंभीर आहे. शेकडो कुटुंब त्या अवैध सावकारीमुळे उद्ध्वस्त झालेली आहे. संघटित गुन्हेगारीचे अनेक प्रकार यांच्याकडून घडत आहेत. तर श्रीगोंदा शहर हे शांतताप्रिय शहर म्हणून ओळखलं जातं. या शहरामध्ये अशी घटना होणे फार भयंकर आहे. त्यासाठी श्रीगोंदा शहरातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन निर्णय घेतला आहे की सर्वांनी मंगळवारी श्रीगोंदा शहर बंद ठेवायचं आहे. मी श्रीगोंदा शहरातील सर्व नागरिकांना, सर्व व्यापाऱ्यांना व सर्व पीडितांना आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने मंगळवारी या बंदमध्ये सामील व्हावे, तसेच जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे एवढी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. लोकक्रांती न्यूज करिता व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर मचे, श्रीगोंदा.